गीत नया गाता हूं। हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं। आओ मन की गाठी खोले, आओ मन की गाठी खोले। यमुना तट टीले रेतीले, घास फूस का घर डांडे पर, गोबर से लीपे आंगन में, तुलसी का बिरवा घंटी स्वर, माँ के मुँह से रामायण के दोहे चौपाई रस घोले। आओ मन की गाठी खोले, आओ मन की गाठी खोले। बाबा की बैठक में बिछी चटाई, बाहर रखे खड़ाऊ, मिलने वाले के मन में असमंजस, जाऊं या न जाऊं, माथे तिलक नाक पर ऐनक, पोथी खुली स्वयं से बोले। आओ मन की गाठी खोले, आओ मन की गाठी खोले। मनाच्या लढी उलगडण्याचं हे चक्र सुरू झालं 90 वर्षांपूर्वी. मध्य भारताची ऐतिहासिक नगरी ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिंद्यांच्या छावणीत कमलसिंग यांच्या बागेत कृष्णबिहारी वाजपेयी आणि कृष्णादेवींच्या संपन्न परिवारात ज्या दिवशी एका नव्या सदस्याचा जन्म झाला, तो दिवस एक विशेष दिवस म्हणून साजरा होतो, म्हणजेच 25 डिसेंबर. सन 1924चा हा विशेष दिवस सदैव आपलं महत्त्व वाढवत अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपाने राजकीय क्षितिजावर झळकणार, ही गोष्ट फक्त भविष्याच्या उदरात लपली होती. अटलजींचं बालपण प्राध्यापक आणि कविपित्याच्या छत्रछायेत गेलं, जे स्वतः शिक्षक होते. ग्वाल्हेरच्या महाराजांच्या वाड्याजवळच्या गोरखी इथल्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. ग्वाल्हेरच्याच व्हिक्टोरिया कॉलेजमधून BA करत असताना ते छात्र संघाचे मंत्री आणि उपाध्यक्ष होते. महाराणी लक्ष्मीबाई कॉलेजच्या रूपात आजही या भवनाच्या परिसरात गतकाळातल्या आठवणी विखुरल्या आहेत. सनातनी परिवार के सदस्य के नाते मुझे रामायण घुट्टी में मिली है. लेकिन आर्य समाज के आंदोलन से जुड़े होने के कारण जिन ग्रंथों का मैंने पहले पहले अध्ययन किया, उनमें सत्यार्थ प्रकाश भी था. हाँ, रामायण से भी अधिक एक ग्रंथ जो विद्वानों के विचार का विषय है, जिसका ध्यान जिसकी ओर चिंतकों ने बहुत ध्यान दिया है, वो है गीता का. और मैं भी उसके साथ अपने को संबद्ध पाता हूं.
पुढच्या शिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध व्यावसायिक नगरी कानपूरच्या बहुश्रुत शिक्षण केंद्र DAV कॉलेजमधून अटलजींनी राज्यशास्त्रात MA केलं. त्यानंतर LLBला प्रवेश करण्याचा निर्णय जेव्हा अटलजींनी घेतला तेव्हा त्यांचे सहाध्यायी या नात्यानं त्यांचे पिता कृष्ण बिहारी यांनीही कायद्याच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अशा प्रकारे DAV कॉलेज कानपूरचा परिसर बनला एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार, जिथे पितापुत्र LLB करण्याकरता एकाच विभागात शिकत होते. इतकंच नव्हे तर विद्यार्थीगृहात एकाच खोलीत राहत होते. आओ मन की गाठी खोले, आओ मन की गाठी खोले. पिता पुत्रांची ही जोडी त्या वळणावर येऊन वेगळी झाली जेव्हा अटलजींनी कायद्याचं शिक्षण मध्येच सोडून संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाच्या रूपात राष्ट्र आणि समाजाला समर्पित होण्याचा निर्णय घेतला. याच वेळी लखनौमधून राष्ट्रधर्म मासिकाच्या प्रकाशनाचा प्रारंभ झाला. त्याचे प्रथम संपादक अटलजींनी त्याला राष्ट्रीय स्वरूप प्रदान करून त्याला लोकप्रिय मासिक बनवलं. त्यांच्या संपादकीयांची चर्चा होऊन लोकांना ती आवडू लागली. त्यानंतर पांचजन्यची घोषणा झाली आणि अटलजींच्या संपादनात पहिल्याच अंकाने वाचकांची प्रशंसा मिळवली. निर्भीड आणि विचार प्रवर्तक पत्रकाराच्या रूपात अटलजींनी लखनौमधूनच दैनिक स्वदेशच्या संपादनाला सुरुवात केली. पत्रकारितेच्या या संघर्षपूर्ण, यशस्वी आणि रोचक प्रवासाची पुढची शृंखला जोडली गेली दिल्लीतल्या वीर अर्जुनच्या संपादनाबरोबर. यातले संपादकीय लेख राजनैतिक क्षेत्रात आणि बुद्धिजीवींमध्ये खूपच लोकप्रिय झाले. पत्रकार अटलजींच्या प्रवासात एक आणखी सहयोगी त्यांच्या बरोबरीनं चालत होता आणि तो होता त्यांचं कविमन. यमुना तट टीले रे टीले. पत्रकार आणि या कवीमध्ये खूप रोचक ओढाताण चालायची आणि अशातच अटलजींनी या दोघांमधून आणखी एक आपलं स्थान निर्माण केलं आणि ते होतं एक नवं रूप, जननेता, लोकनेता, राजनेता श्री अटल बिहारी वाजपेयी. दोहे चौपाई. हमारे पूर्वजों ने परमात्मा से संपत्ति नहीं मांगी, शस्त्र नहीं मांगे, एक वरदान मांगा, राष्ट्रे जाग्रयाम वयम. हम राष्ट्र में जागते रहें, सीमाओं पर खड़ी हुई सेनाएं जागती रहें, जिससे कोई सीमाओं का अतिक्रमण न करने पाए. हम किसी को बुरी नजर से नहीं देखेंगे, मगर हम कमजोर भी नहीं होंगे कि किसी को हमें बुरी नजर से देखने का लालच पैदा हो जाए. और इसलिए सीमा पर खड़ी हुई सेना जागे, सेना का संचालन करने वाले सेनापति जागे, सेनापतियों को नियुक्त करने वाले राजनीतिक नेता जागे और राजनेताओं को बनाने और बिगाड़ने वाली भारत की 62 करोड़ जनता जागे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या राजकीय प्रवासात अटलजी त्यांचे स्वीय सचिव बनून सामील झाले आणि पाहता पाहता राजनैतिक कौशल्य आणि व्यवस्थापनात पारंगत होऊ लागले. जब डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जम्मू कश्मीर की यात्रा पर गए, परमिट सिस्टम को तोड़कर गए, सरकार को चुनौती देकर गए और जब वो जम्मू की सीमा पर गिरफ्तार कर लिए गए तो उन्होंने चलते वक्त मुझे कहा था कि वाजपेयी जाओ और देशवासियों से कहो कि मैं जम्मू कश्मीर में प्रविष्ट हो गया हूँ, लेकिन मैंने परमिट नहीं लिया है. वो गिरफ्तार कर लिए गए. मैं पत्रकार के नाते वापस आ गया, लेकिन थोड़े दिनों बाद जब कश्मीर के सरकारी अस्पताल में
रहस्यमय परिस्थितियों में उनकी मृत्यु हो गई तो मुझे गहरा आघात लगा। मुझे अनुभव हुआ कि अब डॉक्टर मुखर्जी के अधूरे कार्य को पूरा करने के लिए मुझे राजनीति में आना चाहिए और मैं राजनीति में आ गया। श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली राजनीतीचा मार्ग विस्तारत गेला। डॉक्टर मुखर्जींच्या सभांमध्ये भाषण करण्याचा जो शिरस्ता सुरू झाला तो शेवटी त्यांना राजकारणाच्या त्या प्रवेशद्वारापाशी घेऊन गेला जिथून राजनीतीच्या खडतर मार्गावरून शिखरावर पोहोचण्याचा अवघड मार्ग त्यांना पार करायचा होता। लक्ष्य हुआ आँखों त्यांनी अतिशय योग्य प्रकारे तो वठवला, जनसंघाच्या संस्थापकाच्या रूपात सुरुवात करून। सन 1957च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर जागेवरून विजयी होऊन लोकसभेत प्रवेश केल्यानंतर पुढची 20 वर्ष म्हणजे 1957 ते 1977 पर्यंत सतत ते जनसंघाचे संसदीय नेता होते। एक ओजस्वी आणि ठाम वक्ता म्हणून अटलजींनी त्यांच्या वक्तृत्व शैलीच्या जादूनं अत्युच्च लोकप्रियता मिळवली आणि सर्वांवर गारुडच केलं। सरकारें कायम होंगी, बदलेंगी, मगर कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक फैला हुआ भारत अपनी सनातन संस्कृति के साथ आधुनिकता का वर्ण करने के लिए अमर काल तक इस तीर्थ यात्रा में चलता रहेगा। आपल्या राजकीय वाटचालीत अटलजींनी तो कठीण काळही पाहिला जेव्हा आणीबाणीच्या वेळी संपूर्ण विरोधी पक्षांना कारागृहाच्या काळ कोठडीत ढकलण्यात आलं। आणीबाणीनंतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची स्थापना झाली, ज्यामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला। जनता पक्षाचं सरकार आलं आणि अटलजी बनले परराष्ट्र मंत्री। हम पड़ाव को समझे मंजिल। वसुधैव कुटुम्बकम की परिकल्पना बहुत पुरानी है। भारत में सदा से हमारा इस धारणा में विश्वास रहा है कि सारा संसार एक परिवार है। राजकारणाचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही आणि जनता पक्ष फुटला। परिणामी 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि अटलजी त्याचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले। यावेळी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचं त्यांचं बहुचर्चित व्याख्यान मुंबईमध्ये झालं। हमने गांधीवादी समाजवाद को एक निष्ठा के रूप में स्वीकार किया है और इसके आधार पर हम भावी भारत का निर्माण करना चाहते हैं। हम तो एक हाथ में भारत का संविधान और दूसरे में समता का निशान लेकर मैदान में कूदेंगे और जूझेंगे। हम छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे। सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे। भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक अध्यक्षाच्या भूमिकेत त्यांनी पक्षाला भारतीय राजकारणात पुनर्स्थापित केलं। राजकीय चढाउतार आणि नेहमी बदलणाऱ्या घटनाक्रमांनंतर 11व्या लोकसभेत अटलजी भारतीय लोकशाहीचे पंतप्रधान झाले। मैं अटल बिहारी वाजपेयी ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा। परंतु त्यांचा हा कार्यकाळ केवळ 13 दिवसच टिकला। 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि 13 महिने चाललेल्या सरकारचं नेतृत्व केलं। सन 1999 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान बनले आणि सर्वात जास्त काळ चाललेल्या बिगर काँग्रेसी पंतप्रधानाच्या रूपात त्यांनी कार्य केलं। ते असे पहिले राजनेता आहेत ज्यांनी आघाडीच्या राजकारणाला
नवी ओळख दिली. देश में ध्रुवीकरण नहीं होना चाहिए, न सांप्रदायिक आधार पर, न जाति आधार पर, न राजनीति ऐसे दो खेमों में बंटनी चाहिए कि जिनमें संवाद न हो, जिनमें चर्चा न हो. ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है. और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए. इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. लोकशाहीच्या जागरूक पहारेकऱ्याच्या रूपात अटलजींनी आपली भूमिका ठामपणे पार पाडली. संसदेचं कामकाज आणि व्यवस्थापनावर टिप्पणी करताना ते एकदा म्हणाले होते, संसद ठीक तरह से चले, सबसे बड़ी जनप्रतिनिधि संस्था है, उसे कार्यपालिका को नियंत्रित रखना है, उसे जनसाधारण की आशाओं अपेक्षाओं को पूरा करना है. इस दृष्टि से संसद सक्षम होनी चाहिए, वाद विवाद का मंच होना चाहिए, संसद में उत्तरदायित्वपूर्ण भाषण होने चाहिए. संसद एक मंच है जो देश की जनता को और उसकी राय को प्रभावित करता है, लेकिन संसद में शोर शराबा ज़्यादा नहीं होना चाहिए. संसद की गरिमा, उसकी रक्षा करना बहुत जरूरी है. जिनमें चर्चा न हो, संसदेतल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवर निर्भीडतेनं अटलजी म्हणाले होते, सरकार का विरोध करना ये उसकी भूमिका है, लेकिन विरोध के लिए विरोध नहीं होना चाहिए. विरोध रचनात्मक होना चाहिए. आवश्यकता पड़ने पर उसका तीखा तेवर भी होना चाहिए. सरकार को गलत रास्ते पर चलने से रोकना ये उसका कर्तव्य है, लेकिन सरकार अगर ठीक काम करे तो सरकार को सहयोग देना भी उसका दायित्व है. सर्वोत्तम संसदपटू निवडल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, सदस्य जनता के प्रति निष्ठावान रहें, लोकतंत्र के प्रति प्रतिबद्ध रहें, अपने दायित्व का गंभीरता से पालन करें और राजनीति को धंधा या व्यवसाय न समझकर इसे एक मिशन समझें, इसे एक पवित्र कार्य समझें. इस बात की बड़ी आवश्यकता है. सत्ता का खेल तो चलेगा. आपल्या संसदीय प्रवासातल्या चढ उतारांच्या आठवणी जागवताना अटलजी म्हणतात, जब देश पर इमरजेंसी लाद दी गई, देश को एक बड़ा जेल खाना बना दिया गया, हम लोग कारागार में बंद कर दिए गए, उस समय संसद ने अपने दायित्व का पालन नहीं किया. संसद में प्रतिरोध नहीं हुआ, विरोध का स्वर नहीं उठा. मानो सारी संसद मूक दर्शक बनकर रह गई. ये लोकतंत्र पर कुठाराघात था. इससे हम लोगों को बहुत चोट लगी. जहाँ तक प्रसन्नता का सवाल है, तो जिस दिन भारत की फौजों ने युद्ध के मैदान में पाकिस्तान को परास्त कर दिया, स्वतंत्र बांग्लादेश का उदय हुआ और उसके बाद संसद की बैठक हुई, इसमें हमने अपनी वीर सेनाओं का अभिनंदन किया और स्वतंत्र बांग्लादेश का स्वागत किया. वो क्षण एक ऐतिहासिक क्षण था, प्रेरणादायक घड़ी थी. अटलजींच्या नेतृत्वाखाली सन 1998 मध्ये राजस्थानच्या पोखरणमध्ये 5 भूमिगत अणुचाचण्या करून भारताला अण्वस्त्र शक्तीसंपन्न देश घोषित केलं. या पावलामुळे भारत जगाच्या क्षितिजावर विश्वशक्तीच्या रूपात प्रकट झाला. 5 nuclear tests at Pokhran, 3 on May 11 and 2 more on May 13, announced India's arrival on the world stage as a nuclear weapons state. Pokhran also produced the power of patriotism and imparted it to all the 100 crore children of Mother India. Pokhran not only brought strength to our national security, but also self-confidence to our national mind. शेजारी देशांबरोबर स्नेहसंबंध प्रस्थापित करत 1999 मध्ये ते पाकिस्तानात गेले आणि दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली.
My message to the people of Pakistan will be short and simple. Put aside the bitterness of the past. Together let us make a new beginning. अटलजींनी जेव्हा उत्साह आणि चैतन्याने पाकिस्तान बरोबर सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले त्यावर त्यावेळी कठोर टीका झाली. जेव्हा पाकिस्तानी सेनेनं काश्मीरच्या कारगिल क्षेत्रात घुसखोरी करून पर्वतराजींवर कब्जा केला. अटलजींच्या सरकारनं सीमेचं उल्लंघन न करता आंतरराष्ट्रीय सल्ल्याचा आदर राखून तोडीस तोड उत्तर देत बळकावलेला भारतीय भूभाग मुक्त केला. या घटनेमुळे भारतीय शांती प्रयत्नांबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अटलजींचा कार्यकाळ स्वर्ण चतुर्भुज परियोजनेसाठीही आठवणीत आहे, ज्या अंतर्गत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्याला राजमार्ग जोडण्यात आला. 24 डिसेंबर 2002 साली दिल्ली मेट्रोच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली, ज्या अंतर्गत तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी शहादरा ते 30,000 स्टेशनादरम्यान मेट्रो रेल्वे सेवेचा राजधानीत शुभारंभ केला. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम श्री अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळातलं एक महत्त्वाचं योगदान आहे, ज्या अंतर्गत 6 ते 14 वर्षांच्या मुलांकरता मोफत आणि अनिवार्य शिक्षणाच्या मौलिक अधिकाराला मान्यता दिली गेली. अटलजींनी आपल्या एका लेखात असं म्हटलंय की कविता आणि राजकारण एकमेकांबरोबर चालू शकत नाहीत. असं राजकारण ज्यात अगदी दररोज भाषण करणं जरुरीचं ठरतं, ते भाषण जे श्रोत्यांवर प्रभाव टाकू शकेल. तर मग कवितेशी एकांत साधायला वेळ आणि वातावरण कुठे असतं? मैं छोड़ना चाहता हूं मगर राजनीति मुझे नहीं छोड़ती. कधी कधी अशी इच्छा होते की सगळं काही सोडून देऊन एकांतात लिहिण्या वाचण्यासाठी आणि चिंतनासाठी स्वतः हरवून जावं, पण मी हे करू शकत नाही. अशा द्विधा मनस्थितीत अनेक दशकं पार पडली. जी काही शिल्लक आहेत ती सुद्धा अशीच व्यतीत होतील. हे अटलजी आहेत ज्यांचं मन हेलकावे खातंय. कविता आणि राजनेता यामध्ये ते अडकले. एक कवी आणि एक जननेता. ते अर्धे कवी आहेत, अर्धे राजनेता, पण संपूर्ण सर्वमान्य व्यक्तिमत्व. अशा या कळणाऱ्या न कळणाऱ्या गुंत्याचं वर्णन आपल्या विशिष्ट शैलीत अटलजी काहीसे अशा तऱ्हेनं करतायत. आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, भरी दोपहर में अंधियारा, सूरज पर छाए से हारा, भरी दोपहर में अंधियारा, सूरज पर छाए से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई